नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विद्या प्रबोधिनीमध्ये. माझं नाव विनायक पाटील. आज एक आपल्याला महत्त्वाचा टॉपिक आणि अर्थशास्त्रातला जो बेसिक टॉपिक आहे, म्हणजे आपण काय करतो, कोणतं पण बुक ओपन करतोय आणि ओपन केल्यानंतर आपण तो बेसिक टॉपिक आपण बघतोय. आज आपल्याला फक्त काय करायचं, थिअरॉटिकल न बघता आपल्याला एक बेसिक टॉपिक आणि तो सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला टॉपिक बघायचा आहे, ज्याचंच नाव आहे अर्थव्यवस्थेचे प्रकार. अर्थव्यवस्थेचे प्रकार कोणते आहेत आणि इव्हन आपण कोणती अर्थव्यवस्था स्वीकारली आणि त्याची वैशिष्ट्य काय आहेत, आपल्याला एक छोटासा बेसिक टॉपिक बघायचा आहे. बघा, वेळ वाया न घालवता आपण डायरेक्टली काय करतोय, अर्थव्यवस्थेचे प्रकार पाहतोय. बघा, अर्थव्यवस्थेचे प्रकार ऍक्च्युली दोन ह्याच्यानुसार पडतात. एक उत्पादनाच्या साधनाच्या मालकीनुसार आणि एक विकासाच्या अवस्थेनुसार. आता उत्पादनाच्या साधनाच्या मालकीनुसार कोणते प्रकार पडतात? भांडवलशाही, म्हणजे ज्यालाच आपण कॅपिटल इकॉनॉमी, नंतर समाजवादी, सोशल, आणि एक मिश्र, ज्याला आपण मिक्स इकॉनॉमी म्हणतोय. आणि इकडे विकासाच्या अवस्थेनुसार तुम्हाला माहित आहे, विकसित, विकसनशील आणि अविकसित अशा तीन इथं पण अवस्थेनुसार काय करतात, अर्थव्यवस्थेचे प्रकार पडतात. आता प्रामुख्याने इथं आपल्याला एक मुद्दा महत्वाचा आहे. तो मुद्दा महत्वाचा म्हणजे काय, की आमच्या देशानं कोणती अर्थव्यवस्था स्वीकारली. झालं असं की तुम्हाला माहिती आहे की 15 ऑगस्ट 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आम्हाला ऑप्शन होते की अर्थव्यवस्था कोणती स्वीकारायची, की भांडवलशाही स्वीकारायची आहे, का समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारायची आहे. पण कसं होतं की जर समाजवादी अर्थव्यवस्था आम्ही जर स्वीकारली असती तर काय झालं असतं की आधीच इंग्रजांनी आमच्यावरती 200 वर्ष राज्य केलं होतं. सगळ्या सेक्टरमध्ये त्यांचं नियंत्रण होतं. परत स्वातंत्र्य मिळालं आणि प्रत्येक स्वातंत्र्य मिळून परत आणि प्रत्येक सेक्टरमध्ये गव्हर्नमेंटचा हस्तक्षेप आणि गव्हर्नमेंटचं रिस्ट्रिक्शन हे सगळं जर असेल तर काय होऊ शकतं की परत आणि माणसामध्ये होऊ शकतं की आपल्याला हे काय नेमकं गव्हर्नमेंटची एवढी रिस्ट्रिक्शन्स कशी आहेत. म्हणून आपण काय केली, सोशल इकॉनॉमी पहिल्यांदा नाही स्वीकारली. सो परत मग असं झालं की आपण कॅपिटल इकॉनॉमी स्वीकारावी की भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारावी का. आता पूर्णपणे जर भांडवलशाही स्वीकारली असती तर नुकतंच आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं, भारताची फाळणी झाली होती, भारतामध्ये दंगली होत्या, भारत हा पूर्ण थोडासा मागास असलेला देश होता, अजूनही प्रादेशिक विभिन्नता होती. आणि सगळं जर मार्केटच्या हातामध्ये सोडून दिलं तर काय होऊ शकत होते की म्हणजे गव्हर्नमेंटला ज्या पद्धतीनं डेव्हलपमेंट करायला पाहिजे होतं त्या करता येणार नव्हतं. म्हणून आपण काय केलं, समाजवादातली काही चांगली तत्वे आणि भांडवलशाहीतली काही तत्वे करून आपण 1948 ला मिक्स इकॉनॉमी स्वीकारली, ज्यालाच आपण म्हणतो मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. ओके. म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय, जी इसेन्शियल सेक्टर आहे ते इसेन्शियल सेक्टर कोणाची आहेत तर गव्हर्नमेंटची, त्यावेळी गव्हर्नमेंटने काय केली, नियंत्रित केली. आणि ज्या म्हणजे वस्तू बाबा काय करू शकतात, खाजगी वस्तू तयार करू शकतात आणि त्या लोकांच्या दैनंदिन संदर्भात ते काय केलं, थोडंसं ओपन केलं लोकांसाठी. म्हणून आपण काय केलं, 1948 ला मिश्र अर्थव्यवस्था स्वीकार, हे सगळ्यात प्रामुख्याने आपल्याला इथं महत्वाचं बघण्यासारखं आहे. त्यानंतर 1991 नंतर आपण कुठे गेलो, मुक्त अर्थव्यवस्थेकडे आपला काय झाला, प्रवास चालू झाला. ओके. म्हणजे आपला जो प्रवास बघत असाल तो मिश्र अर्थव्यवस्थेपासून मुक्त अर्थव्यवस्थेकडे चालू झाला. हे तर आहे प्रायमरी. हे प्रायमरी बघत असताना पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, तर कॅपिटल इकॉनॉमी म्हणजे काय, भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय, आपल्याला पहिल्यांदा बघायचे आहेत. काही त्याची पॉइंट्स बघायचे आहेत. पहिल्यांदा काय असतं बघा, भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय, ज्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधनाची मालकी जी असते खाजगी असते त्यालाच आपण काय म्हणतो, कॅपिटल इकॉनॉमी. आता खाजगी असते म्हणजे काय, की ज्या वस्तूचं प्रोडक्शन असतं त्या वस्तूचं प्रोडक्शन काय करतात, खाजगी मालक करतात, त्यालाच काय म्हणतो, कॅपिटल इकॉनॉमी. म्हणजे आता तुम्ही आपल्या इथंच बघा भारतामध्ये, मग रिलायन्स असेल, इव्हन आपण म्हणू वेगवेगळे हिंदुस्थान लिव्हर्स असेल, या म्हणजे वेगवेगळे कंपनी, म्हणजे साबणापासून ते सगळ्या वस्तूचं प्रोडक्शन कोण करतं, तर खाजगी व्यक्ती करतात. म्हणून आपण काय म्हणतो, खाजगी मालकी असते त्याला काय म्हणतो, भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतो. ओके. सेकंड, आता या जी वस्तू आहे, म्हणजे खाजगी मालक काय करतात की वस्तूचं प्रोडक्शन करतात. आता या वस्तूचं प्रोडक्शन केल्यानंतर ह्या वस्तू ज्यावेळी मार्केटमध्ये जातात, तिची किंमत कोण ठरवतं, तर ऍक्च्युली कसं असतं, तिची किंमत असते ते डिमांड अँड सप्लायवरती डिसाइड असते. म्हणजे एक्झाम्पल, डिमांड अँड सप्लाय म्हणजे काय, जर मागणी वाढली तर काय होतं की त्याची किंमत वाढते, आणि मागणी घटली की काय होतं, त्याची किंमत पण घटते. म्हणजे डिमांड अँड सप्लायवरती आपण म्हणतो की डिपेंड असते, बाजार यंत्रणावर डिपेंड असते. म्हणजे गव्हर्नमेंट हस्तक्षेप करत नाही. गव्हर्नमेंट म्हणते की तुम्ही प्रोडक्शन करा
आणि तुम्हीच ठरवा की तुमच्या मालाची किंमत कसं असावी. आम्ही नाही ठरवणार की बाबा ह्या मालाची किंमत कसं असावी. आता हे ठरवतात म्हणजे हे पण कशावरती ठरवतात की बाबा आपल्या प्रोडक्टला मागणी किती आहे. सो या गोष्टीवरती काय केली जाते, त्या वस्तूची किंमत ठरवली जाते. सो अशा अर्थव्यवस्थेला काय म्हटलं जातं, भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हटली जाते. सो आता ह्याचीच काय करायची आहेत, आपल्याला वैशिष्ट्य बघायची की कोणती कोणती वैशिष्ट्य. पहिलं वैशिष्ट्य बघितली की हिची जी मालकी असते कोणाची, खाजगी असते. ओके. उद्योगधंद्याची जी निवड असते किंवा ती जी उभारणी असते ते मालक स्वतः तयार करतो, स्वतः ठरवतो की मला कोणता उद्योग काढायचा आहे, त्या उद्योगामध्ये मला कोणतं मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे, त्याची किंमत किती ठेवायची आहे, त्याचं प्रोडक्शन कोण करायचंय, मालक स्वतः ठरवतो. त्यालाच म्हटलं जातं की कॅपिटल इकॉनॉमी. आता इथं जर बघत असाल तर त्याची वैशिष्ट्य, या कॅपिटल इकॉनॉमीमध्ये ग्राहक असतो तो सार्वभौम असतो. सार्वभौम असतो म्हणजे काय, म्हणजे ग्राहकाला वेगवेगळे ऑप्शन असतात. आता सपोज आपण म्हणू की एक कस्टमर, आणि त्या कस्टमरला काय करायचंय, तर एखादा साबण विकत घ्यायचं. आता साबण विकत घ्यायचंय म्हणल्यावर तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळे साबण आहे. मग तो लक्स असेल, लाईफबॉय असेल, संतूर असेल, वेगवेगळे साबण आहेत. मग ग्राहक ज्यावेळी मार्केटमध्ये जातोय, कंझ्युमर ज्यावेळी मार्केटमध्ये जातोय, त्यावेळी त्याला वाटलं की नाही मला संतूर पाहिजे, तो संतूर घेऊ शकतो. नाही मला संतूर नाही चांगलं वाटतं, मला लक्स घ्यायचं, तर लक्स घेऊ शकतो. त्याला वाटलं हा पण बेटर नाही, गोदरेज घ्यायचा, तो गोदरेज घेऊ शकतोय. म्हणजे ग्राहक काय ठरतोय, ग्राहकाला एक चॉईस मिळते, एक ऑप्शन मिळतात वेगवेगळे हे करायचं. त्याला जे सुटेबल वाटतं, जे चांगलं वाटतं, जे रिझनेबल वाटतं, तो व्यक्ती काय करतो, ते वस्तू घेतो. म्हणजे त्याला एक ऑप्शन मिळतात म्हणून ग्राहक सार्वभौम ठरतो. त्याच्या वस्तूच्या पसंतीनुसार काय करतात, तो वस्तू विकत घेऊ शकतोय. आणि त्याच्यानुसार काय करतात, खाजगी व्यक्ती प्रोडक्शन करतात की ज्याची मागणी आहे. ओके, त्यानुसार. पण इथे विचार करा, जर साबण गव्हर्नमेंटनं प्रोडक्शन केलं असतं, तर साबणाचा उद्योग गव्हर्नमेंटच्या इंडस्ट्रीचा असतं तर काय झालं असतं, तर गव्हर्नमेंटची मक्तेदारी झाली असती. एकच कुठला तर साबण आमच्या मार्केटमध्ये असता आणि गव्हर्नमेंटनं डिसाईड केलं असते त्याची किंमत. त्यामुळे त्या लोकांना ऑप्शन नसता, तो गव्हर्नमेंटचाच साबण विकत घ्यावं लागला असता आणि त्यानंच आपल्याला काय करावं लागलं, सगळ्या आपल्या गरजा भागवाव्या लागल्या असता. म्हणजे इथं काय होतं, इथं कॉम्पिटिटर होतात. कशामध्ये, कॅपिटल इकॉनॉमीमध्ये काय होतं, कॉम्पिटिटर असतात, स्पर्धक असतात. आणि त्या स्पर्धाच्या युगामध्ये काय होतं, त्या ग्राहकाला काय मिळतं, ऑप्शन मिळतात. सो पण इथं तुम्ही जर बघत असाल तर मक्तेदारी गव्हर्नमेंटची असते, तर काय झालं असतं की गव्हर्नमेंटनं सगळं डिसाईड केलं असतं. म्हणून इथं जर बघत असाल तर कॅपिटल इकॉनॉमीमध्ये काय असतं, स्पर्धेचं प्राबल्य असतं. ओके. आणि इथं गव्हर्नमेंट किंमत नाही ठरवत, तर ठरवतो कोण, मार्केट यंत्रणा, डिमांड अँड सप्लाय ठरवते. म्हणून आपण त्याला फ्री इकॉनॉमी किंवा मुक्त अर्थव्यवस्था असंही म्हटलं जातं त्याला, किंवा हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था म्हटलं जातं. का, कारण गव्हर्नमेंट त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन्स आणत नाही, गव्हर्नमेंट त्याच्यावरती नियंत्रण ठेवत नाही. का, तर गव्हर्नमेंट म्हणतं तुम्ही प्रोडक्शन करा, तुम्ही ठरवा किती किंमत करायची आहे, तुम्हाला सगळं ठरवायचं. गव्हर्नमेंट काय करतं, हस्तक्षेप करत नाही. म्हणून आपण त्याला काय म्हणतोय, हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था किंवा मुक्त अर्थव्यवस्था असंही म्हणतोय. ओके. किंवा त्याला बाजार अर्थव्यवस्था असंही म्हटलं जातं, कारण का, त्या वस्तूची किंमत डिमांड आणि सप्लायवरती ठरत असते. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आता तुम्ही जर कॅपिटल इकॉनॉमी बघत असाल तर हे कॅपिटल इकॉनॉमीचा उद्देश हा नफा कमवणे असतो. म्हणजे एवढी मोठ्या आमच्या भारतामध्ये कॅपिटल, म्हणजे ज्याला म्हणू की इंडस्ट्री सेक्टरात एवढी मोठे कोण आहेत, उद्योजक आहेत. हे उद्योजक काय, समाजाचा विकास करायचा आहे, पायाभूत सुविधा द्यायच्या आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत म्हणून उद्योग नाही काढलेला. तर यांचं एम काय, तर प्रॉफिट कमवणे एम आहे यांचा, नफा कमवणे यांचा उद्देश असतो. त्यांना घेणं देणं नसतं कशाशी. हा, पण गव्हर्नमेंट जर बघत असेल तर गव्हर्नमेंटचा कुठल्याही सेक्टरमध्ये एखादा उद्योगधंदा असेल किंवा इव्हन काही असेल तर गव्हर्नमेंटचा मोस्टली उद्देश नफा कमवणे नसतो, तर काय असतो, सेवा देणे असतो. ओके. सो इथं सगळ्यात महत्वाचं नफा कमवणे काय असतो, वैशिष्ट्य असतं. ओके. तर हे सगळ्यात महत्वाचं. ओके. आता दोष कोणते असतात बघा. एक पहिला दोष यात यात आढळतो म्हणजे आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण होऊन आर्थिक सांपत्तिक विषमता वाढत जाते. म्हणजे तुम्ही जर बघत असाल तर श्रीमंत माणसं काय होतात, श्रीमंत होत जातात. ओके. आणि त्यांच्यामध्ये काय होतात, आर्थिक शक्तीचं केंद्रीकरण होतं आणि केंद्रीकरण झाल्यामुळे काय होतं, गरीब आणि श्रीमंतांची दरी काय होत जाते, वाढत जाते. हा सगळ्यात मोठा दोष कॅपिटल इकॉनॉमीमध्ये सांगितला गेला. सेकंड, कॅपिटल इकॉनॉमीचा जर दोष बघत असाल तर जास्तीत जास्त नफा कमवणे ह्या भांडवलदारांचा उद्देश असतं. आणि नफा कमवणे उद्देश असतं, त्यामुळे त्यांना घेणं देणं नसतं की बाबा जीडीपी ग्रोथ रेट काय चालू आहे किंवा देशाची अवस्था कशी चालू आहे किंवा काय, हे काहीच घेणं देणं नसतं. फक्त त्यांना एकच पडलेलं असतं की नफा कमवणे हाच त्यांचा काय असतो, उद्देश असतो. हा सेकंड दोष यातला बघत असाल तर. त्यामुळे काय होतं,
तुम्ही गरिबी किंवा बेरोजगारी, कामगार कल्याण, पर्यावरण इत्यादीचा विचार यातनं केला जात नाही, की बाबा माझ्या इंडस्ट्रीमुळे पर्यावरणाला एवढी हानी होऊ शकते किंवा मी एवढा ज्या पगार देतो त्या पगाराच्या माध्यमातून गरिबांच्या दैनंदिन गरजा पूर्ण होतात का किंवा काय होतं ह्या कशाचाही विचार केला जात नाही. पण याच्यात जर तुम्ही जर अपोजिट बघत असाल तर गव्हर्नमेंट या सगळ्या गोष्टीचा विचार करतं. गव्हर्नमेंट बेरोजगारीचा विचार करतं, गव्हर्नमेंट बेकारीचा विचार करतं, कामगार कल्याणाचा विचार करतं, पर्यावरणाचा विचार करतं. सो या सगळ्या गोष्टीच असतात. हे सगळ्यात काय येतात प्रामुख्याने इथं दोष येतात. त्यानंतर कॅपिटल इकॉनॉमीचं जर बघत असाल तर ह्या चैनीच्या वस्तूचं जास्त प्रोडक्शन केलं जातं. जिथं पायाभूत सुविधाच आहेत किंवा लोकांना ज्या महत्वाच्या गरजा, प्राथमिक गरजा आहेत ह्याचा कुठलाही विचार केला जात नाही. फक्त चैनीच्या वस्तू. कारण का तर उद्देश नफा कमवणे असतो हे कळतं. कॅपिटल इकॉनॉमीमध्ये बघत असाल तर नेहमी एक ट्रेड सायकल असते, ज्याला आपण ट्रेड सायकलला काय म्हणतो, तेजी आणि मंदी येत असते. नेहमी तेजी आणि मंदी येत असते. पण तेजीच्या ह्याच्यामध्ये प्रोडक्शन जास्त होत असतं आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यांना नफा पण काय होतो जास्त होतो. आणि मंदीच्या काळामध्ये उद्योगधंदे बऱ्यापैकी बंद पडत येतात, बेरोजगारी वाढते, दारिद्र्य वाढतं, क्राईम वाढतात. हे म्हणजे तेजी मंदीचं नेहमी काय होतं चक्र चालू होत असतं कुठल्या कॅपिटल इकॉनॉमी. ओके, त्या सगळ्यात महत्वाच्या वस्तू. आता ह्याच्यानंतर कॅपिटल इकॉनॉमी बघितल्यानंतर आपल्याला काय करायचं तर एक सोशल इकॉनॉमी, सोशलिस्ट इकॉनॉमी, समाजवादी अर्थव्यवस्था करायचं आणि ते थोडंसं भांडवलशी अर्थव्यवस्थेला आपल्याला काय करायचं कम्पेअर करायचं. आता समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे बघा, समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे जिथं उत्पादनाची साधने हे सरकारी मालकीची असतात, सार्वजनिक मालकीची असतात, त्यालाच आपण म्हणतो समाजवादी अर्थव्यवस्था. आता वस्तू आणि सेवाचे उत्पादन किती करायचं आहे, तिची किंमत किती ठेवायची आहे वगैरे, कोणत्या वस्तूचं प्रोडक्शन करायचं आहे, हे काय करायचं, हे सगळं कोण ठरवतं तर ते गव्हर्नमेंट ठरवतं. आता हे थोडंसं आपण कम्पेअर करू. मग कॅपिटल आणि सोशल इकॉनॉमी मध्ये फरक काय? इकडे जर बघत असाल तर खाजगी मालक इथं ठरवतात, खाजगी मालकांचे उद्योगधंदे. इथं कुणाचे असतात? सरकारचे. इथं प्रोडक्शन किती करायचं आहे, त्याची किंमत किती ठरवायचं आहे, हे सगळं कोण ठरवतं? गव्हर्नमेंट ठरवतं. इकडे जर बघत असाल तर मोस्टली डिमांड अँड सप्लाय ठरवतं. ओके, सर हे दोन्हीचं एक थोडंसं कम्पेअर झालं. ओके, सो आता इथं बघा आपल्याला ह्याची वैशिष्ट्य थोडीशी बघायची आहेत. पहिलेच वैशिष्ट्य बघितलं, मालकी कोणाची असते? गव्हर्नमेंटची असते. आणि साधन सामग्रीचा वापर कशासाठी केला जातो? समाज हितासाठी केला जातोय. इथं वस्तूचं उत्पादन असतं ते नफा कमवण्यासाठी केलं जात नाहीये. तर प्रामुख्याने उद्देश काय असतो की बाबा लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्या, यासाठी काय केलं जातं त्याची वस्तू प्रोडक्शन केला जातात. आता एक्झाम्पल बघा इथं काय. आता तिथं जर बघत असेल तर मुक्त अर्थव्यवस्था म्हणलं जातं, हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था म्हणलं जातं कॅपिटल इकॉनॉमीला. पण सोशल इकॉनॉमीला मुक्त अर्थव्यवस्था किंवा हस्तक्षेपी विरहित अर्थव्यवस्था म्हणलं जात नाही, कारण गव्हर्नमेंटच काय असतं त्याच्यावरती वर्चस्व असतं. सो गव्हर्नमेंटचं वर्चस्व असल्यामुळे किती वस्तूचं प्रोडक्शन करायचं आहे, त्याच्या किमती किती ठरवायच्या आहेत, कोणत्या कोणत्या याचं प्रोडक्शन करायचं, हे सगळं कोण ठरवतं? गव्हर्नमेंट ठरवतं. गव्हर्नमेंट एखाद्या वस्तूची किंमत ठरवली की ती कितीही मागणी वाढली आणि कितीही घटली तर ते त्याच्यानुसार काही किमती बदलत नाहीयेत. इथं मात्र कॅपिटल इकॉनॉमीमध्ये किंमत बदलते. इथं ग्राहक सार्वभौम ठरत नाही. म्हणजे एक एक्झाम्पल बघा, आधी जर तुम्ही बघत असाल तर बीएसएनएल कंपनी होती. या बीएसएनएल कंपनी ही टेलिकॉम मध्ये एकच होती. आता एकच टेलिकॉम कंपनी होती म्हणजे याचा अर्थ काय की ग्राहकाला फक्त बीएसएनएलचं सिम घ्यावं लागायचं, कारण कॉम्पिटिटरच कोण नव्हता. सो त्यामुळे बीएसएनएल गव्हर्नमेंटनं जर 1,000 रुपये 1 GB केला तर आम्हाला तो 1,000 रुपयाने GB एक मारायलाच लागेल, किंवा 0 किंवा 2 रुपये ठेवला तर आम्हाला मारायला लागेल, कारण ऑप्शन नाहीये. त्यामुळे ग्राहक इथं सार्वभौम ठरत नाहीये. पण इथं जर मी कॅपिटल इकॉनॉमीमध्ये गेलो तर इथं बीएसएनएल आहे, एअरटेल आहे, आयडिया आहे, व्होडाफोन आहे, हच आहे, मला पाहिजे त्या कंपनीमध्ये जाऊ शकतो, स्विच होऊ शकतो आणि पाहिजे तर रिचार्ज मारू शकतो. म्हणजे कॅपिटल इकॉनॉमीमध्ये काय होतं, ग्राहक सार्वभौम ठरतोय, पण इकडं ग्राहक सार्वभौम ठरत नाही. इथं नफा कमवणे उद्देश असतो, गव्हर्नमेंट सेवा देणे उद्देश असतो. ओके, हे प्रामुख्याने इथं बघावं लागेल. या सगळ्या गोष्टी यातून आपल्याला कळतात. इथं गव्हर्नमेंट काय करतं, आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण मोस्टली काय इथं टाळलं जातं आणि सामाजिक न्याय, सोशल जस्टिस साधण्याचा काय केला जातो, साधण्याचा प्रयत्न केला जातो. ओके, इथं ग्राहक सार्वभौम ठरत नाही, हे पण आपण इथं बघितलं. तर आता दोष बघा काय, इथं व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होतो, कारण का व्यक्तीला चॉईस मिळत नाहीत, व्यक्तीला आपल्या ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या हे साठी चॉईस मिळत नाहीये. राज्य संस्था असते ती हुकुमशाही निर्माण करू शकते, म्हणजे सगळ्या सेक्टरवरती गव्हर्नमेंटचं नियंत्रण, मग प्रोडक्शन ते ठरवणार, सगळ्या गोष्टी ते ठरवणार, किमती ते ठरवणार. सो इथं काय होऊ शकतं की हुकुमशाही निर्माण होऊ शकते, सरकारी यंत्रणेचा अपव्यय होण्याची शक्यता जास्त असते. सो या सगळ्या गोष्टी आहेत. सो मी या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला, कशाचा? सोशल इकॉनॉमीचा
आणि कॅपिटल इकॉनॉमीचा विचार केला म्हणून 1948ला आपण काय केली, मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. आणि या मिश्र अर्थ स्वीकार झाल्यानंतर 1991ला जे एलपीजी क्रायसिस झाले, त्या एलपीजी क्रायसिस मधून आपण कुठे गेलो, मुक्त अर्थव्यवस्थेवर गेले. हे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे जिथं मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे इथं काय असतात, भांडवलशाही आणि समाजवाद हे दोन्ही अर्थव्यवस्थेचे दोष टाळून काय केले जातात, सॉरी, चांगल्या गोष्टी इथे घेतल्या जातात. त्यालाच काय म्हणतो आपण, मिश्र अर्थव्यवस्था. ओके. आता आपल्याला बघायचा सेकंड पॉईंट, तो विकासाच्या अवस्थेनुसार. आता विकासाच्या ह्याच्यानुसार, अवस्थेनुसार विकसित अर्थव्यवस्था आपण बघू पहिला. डेव्हलप इकॉनॉमी काय असते, ज्या देशामध्ये दरडोई उत्पन्नाची मोठे प्रमाण असतं, मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिकरण असतं, शहरीकरण असतं, साक्षरतेचं प्रमाण जास्त असतं, घटता जन्मदर असतो किंवा मृत्यूदर फार कमी असतो, अशा देशाला आपण काय म्हणतो, विकसित अर्थव्यवस्था म्हणतोय. आता तुम्ही युएसए मध्ये गेला, युके मध्ये गेला, जर्मनी, फ्रान्स, जपान, ऑस्ट्रेलियामध्ये गेला, तर या इकॉनॉमीला, त्या देशातल्या इकॉनॉमीला काय म्हणतात, विकसित अर्थव्यवस्था म्हटलं जातं. कारण त्यांचं जर बघत असाल तर वेल एज्युकेटेड लोक आहेत, राष्ट्रीय उत्पन्न त्यांचं जास्त आहे, इव्हन जीडीपी ग्रोथ रेट जास्त आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी तिथं आहेत. इव्हन औद्योगिकरण आहे, शहरीकरण आहे, साक्षरतेचं चांगलं प्रमाण आहे, या सगळ्या गोष्टीचं तिथे जास्त आहेत, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, विकसित अर्थव्यवस्था म्हणतो. सो आता विकसित अर्थव्यवस्था झाल्यानंतर आपल्याला आता पुढचा पॉईंट बघायचा आहे, तो कुठला, विकसनशील अर्थव्यवस्था. डेव्हलपिंग इकॉनॉमी ज्याला आपण म्हणतोय. विकसनशील म्हणजे काय, की जो अविकसित पण नाहीये, जो विकसितही नाहीये, त्याला आपण काय म्हणतो, विकसनशील अर्थव्यवस्था म्हणतोय. म्हणजे ज्याचं विकासाच्या अभिमुख ज्याची वाटचाल चालू आहे. म्हणजे उदाहरण आपला भारत, म्यानमार, पाकिस्तान, श्रीलंका, आफ्रिका, दक्षिण अमेरिका वगैरे, ही जी सगळी आहेत, त्याची विकासाच्या अभिमुख जिची वाटचाल आहे, त्याला काय डेव्हलपिंग कंट्री म्हणतो. म्हणजे दर उत्पन्न त्याचं अल्प प्रमाणात वाढत असतं, इव्हन थोडंसं कमी औद्योगिकरण होतं, पण ऍक्च्युली काय होतं की त्यांचं आता इंडस्ट्रियल सेक्टर वाढत चाललंय. कृषी क्षेत्राचं प्राबल्य थोडंसं होतं, आता ते काय झालंय, सेवा सेक्टरमध्ये त्यांचं काय चाललंय, सेवा सेक्टरमध्ये स्विच व्हायला लागल्या. साक्षरतेचं आता प्रमाण पण वाढायला लागलंय, लोकसंख्या कंट्रोलमध्ये यायला लागल्या. या सगळ्या गोष्टीच असलं तर त्याला काय म्हणतो आपण, विकसनशील अर्थव्यवस्था म्हणतो. ओके, तर हे प्रामुख्याने आपल्याला कळतं. आणि अविकसित अर्थव्यवस्था म्हणजे जिथं तुम्हाला माहित आहे की दरडोई उत्पन्न कमी असते, लोकसंख्या जास्त असते, साक्षरता कमी असते, लोक अजूनही कृषी सेक्टरवरती अवलंबून असतात, इंडस्ट्रियल सेक्टरचं डेव्हलपमेंट झालेलं नसतं, अंधश्रद्धा असतात, जाती असतात, धर्म असतात वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी जर बघत असाल तर कशामध्ये असतात, विकसनशील अर्थव्यवस्थामध्ये आढळतात, ज्याला आफ्रिकेच्या आपण कंट्रीमध्ये अजूनही लोकांना एज्युकेशन म्हणजे माहित नाही, जीडीपी म्हणजे काय माहित नाही. सो म्हणून आपण त्याला काय म्हणतो, विकसनशील. जिथं मानवाचा विकास, ह्युमन डेव्हलपमेंट झालेलं नसतं वगैरे, इथं आपण त्याला म्हणतो अविकसित अर्थव्यवस्था. ओके. सो या सगळ्या आपल्याला गोष्टी कळाल्या, यातून बेसिक गोष्टी कळाल्या की म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था काय, समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय, आणि इव्हन मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय. त्यानंतर विकासाच्या अवस्थेनुसार आपण बघितलं, विकसित अर्थव्यवस्था म्हणजे काय, विकसनशील म्हणजे काय, आणि अविकसित अर्थव्यवस्था म्हणजे काय. या सगळ्या गोष्टी फक्त थोड्याशा आपण गोष्टी या बेसिक बघितल्यात, डीप मध्ये नाही बघितलेला. ओके. सो थँक्यू एव्हरीवन.